लोक महाराष्ट्र न्यूज 25/2/2026 रोजी महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्हा अंतर्गत चिखली तालुका येथील मलगी गावात अत्यंत निषेधार्ह व संतापजनक घटना घडली। काही समाजकंटकांनी पूज्य भंते धम्मपाल यांना दमदाटी करत जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना समोर आली आहे। ही बाब केवळ एका व्यक्तीवरील हल्ला नसून संपूर्ण समाजाच्या स्वाभिमानावर आघात करणारी असल्याची भावना व्यक्त होत आहे। घटनेला आज 5 दिवस उलटून गेले असतानाही एक आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती मिळाली आहे। तसेच तो फोन कॉलद्वारे समाज बांधव साक्षीदार तसे भंते धम्मपाल यांना जीवे मारण्याच्या धमक्या देत असल्याचेही समोर आले आहे। त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे। या पार्श्वभूमीवर संबंधितांकडून पोलीस प्रशासनाकडे खालील मागण्या करण्यात आल्या आहेत। फरार आरोपीस अटक करून कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी। साक्षीदार व भंते धम्मपाल यांना तातडीने पोलीस संरक्षण द्यावे। प्रकरणाची निपक्ष व जलद गतीने चौकशी करून दोषींवर कडक कलमाखाली गुन्हा दाखल करावा। अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात। तसेच योग्य कारवाई न झाल्यास ऑल इंडिया पॅथर सेना यांच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। न्याय, समता आणि कायद्याचे राज्य अबाधित राहण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत अशी मागणी करण्यात येत आहे। न्यूज हेड उमा जयवाळ। सर्वांना क्रांतिकारी जय भीम। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यामध्ये मलगी या ठिकाणी 25 तारखेला आमचे धम्मगुरू भंतेजी धम्मदानाकरता गेले असता त्या ठिकाणी 2 समाजकंटक येऊन भंतेजीला त्यांनी जातीवाचक शिवीगाळ आणि धमकवण्याचा प्रयत्न केला होता। त्या संदर्भात समस्त गावकरी आणि भंतेजी धम्मगुरू यांनी फिर्याद दाखल करून सुद्धा अद्यापही आरोपी अटक नाहीये। एक आरोपी भालकर नावाचा अटक केलाय, पण जो दुसरा आरोपी आहे रेगुडे, तो मस्ताडलेला माजलेला आरोपी अजूनही अटक नाहीये। बाहेर पोलिसांना माहिती असून देखील त्याला अजूनही अद्यापही अटक केलेली नाहीये। बुलढाणा जिल्ह्यामध्ये नुकताच एक चिखला गावामध्ये प्रकरण घडलंय। समग्र महाराष्ट्राने ते प्रकरण बघितलेलं आहे। तरी हा आरोपी फोन कॉल्सवर गावातल्या जे आमचे साक्षीदार आहेत त्यांना धमकवण्याचा प्रयत्न करतो, जीवे मारण्याचा प्रयत्न करतो। आमच्या इथल्या डीवायएसपींना सुधीर पाटील साहेबांना, त्यानंतर गावंडे PI चिखलीचे जे आहेत त्यांना सुद्धा आव्हान आहे की तात्काळ पोलीस प्रशासनाने त्या आरोपीला अटक करावे। समाजामध्ये उद्रेक आहे। धम्मगुरूला अशा प्रकारे वागणूक देणे आणि त्यांना धमकावणे हा सरळ सरळ जातीवाद आहे, ॲट्रॉसिटी आहे। तात्काळ जर आरोपी अटक झाला नाही 24 तासाच्या आत तर आम्ही ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन केल्याशिवाय शांत बसणार नाही, हे देखील या ठिकाणी सांगतोय। आम्ही परत एकदा आव्हान करतोय इथल्या प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला, जे आमचे भंते आहेत मांडणी सारनाथचे भंते धम्मपाल यांना सुद्धा या आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे। त्यासोबतच आमचे साक्षीदार मलगी गावातील सगळे समाज बांधव, सगळ्या समाज बांधवांना तो समाजकंटक धमक्या देतो आहे। आणि पोलीस प्रशासनाने कुठल्याही राजकीय दबावाखाली राहू नये, कोणत्याही आमदाराच्या खासदाराच्या दबावाखाली राहू नये, अन्यथा हा महाराष्ट्रभर आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही। तात्काळ त्या आरोपीला अटक करावी हीच आमची समग्र समाज बांधवाच्या वतीने मागणी आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.